आणि मला सेवा देणारे श्री अभंग माझे गुरुवर्य गोविंद
रस्त्यावर पण एकदा फिरायला पाहिजे, लोक पण आली पाहिजे ना. गावचे राहणारे होते. एकदा माझ्या कुठंतरी जात असताना त्या पिंपळनेर गावात मुक्काम पडला आणि तुकोबराय मंदिरावरती जाऊन बसले. माझे निळोबराय तुकोबरायांच्या जवळ जाऊन बसतात आणि निळोबराय तुकोबरायांना प्रश्न विचारू लागतात. अहो, तुम्ही कुठले, कोणत्या गावचे, कशासाठी आलात, इथं पाहुणे आहेत का? आपल्याला जर एखादा व्यक्ती भेटला तर आपणही असंच विचारतो की नाही माय? विचारतो की नाही? तर मग तसंच माझे निळोबराय त्यांना विचारत होते आणि निळोबराय बोलता तुकोबराय निळोबरायला म्हणतात, अहो निळोबराय, मी तुम्हाला इथून जाता जाता अनुग्रह देऊन जाईल. असं माझ्या निळोबरायांच्या कानावरती ऐकल्याबरोबर निळोबराय खुश झाले आणि आनंद झाला निळोबरायला आणि घरच्यांना सगळ्यांना सांगू लागले. ऐका ना, जेव्हा आपल्याला नोकरी लागते आपणही खुश होऊन दुसऱ्याला सांगतो की नाही? कोंबडे मला सांगतो की नाही? आपण तसंच निळोबराय दुसऱ्या सगळ्यांना घरच्यांना सांगू लागले, मला तुकोबराय अनुग्रह देणार आहेत, मला तुकोबराय अनुग्रह देणार आहेत. कोण आहे तुकोबराय? काय त्यांचं वैशिष्ट्य आहे? कोण आहे तुकोबराय? निळोबरायांनी गुरु केलं होतं त्यांना. कोण तुकोबराय? नुसता तुमचं त्याला आराम म्हणतात, लोकांचं खातं त्याला हराम म्हणतात, जगाचा मालक ज्याचं भजन करतो ना त्याला तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्याला जगद्गुरु तुकोबराय. त्या जगद्गुरु तुकोबरायांचं माझे निळोबराय त्यांचे शिष्य होतात. पण काही कारणास्तव जगद्गुरु तुकोबराय त्याच रात्री परत देऊला गेले आणि जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ सेवागमन झालेली बातमी निळोबरायांना कळाली. निळोबरायांना थोडं वेगळंच वाटलं. अरे बाबा, आपण त्याच्यासाठी आलो, आपण त्यांना गुरु म्हटलंय, ते तर आपल्याला सोडून गेले, आता आपण काय करायचं?